नमस्कार मित्रांनो, आज भारतीय स्वातंत्र्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळच्या वेळेस मी या छोट्याशा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचं अंतःकरणापासून स्वागत करतो। कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जमा हमारा। यूनानो मिस्रो रोमा सब मिट गए जहां से, लेकिन अभी है बाकी नामो निशा हमारा। सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलिस्ता हमारा। मित्रांनो, आपण सर्वजण खूप भाग्यवान माणसं आहोत की या भारताच्या पवित्र मातीमध्ये आपल्याला जन्म मिळाला। आपण सर्वजण आज या संध्याकाळी एका खूप छान अशा विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि या चर्चेसाठी आपण आवर्जून ज्यांना आमंत्रित या ठिकाणी केलेलं आहे तर ते आहेत प्राध्यापक उमेश घेवरीकर सर। ते स्वतः एक नाट्यकर्मी आहेत। ते स्वतः त्यांनी एक प्राथमिक ते एका हायस्कूलवर बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव या ठिकाणी ते एक उपक्रमशील शिक्षक म्हणून काम करतात। त्यांनी स्वतः अनेक शॉर्ट फिल्म्स बनवलेले आहेत। विजेता नावाचा त्यांचा जो कथासंग्रह आहे त्या कथासंग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे। राज्य स्तरावरची अनेक वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स साठीची बक्षिसं जी आहेत ती त्यांनी मिळवलेली आहेत। कालच औरंगाबाद या ठिकाणी निवडणुकीच्या जनजागृतीसाठी त्यांनी बनवलेली जी शॉर्ट फिल्म होती त्या शॉर्ट फिल्मला राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं। एखाद्या वक्त्याच्या बद्दल अगोदरच्याच माणसांनी काहीतरी खूप काही सांगून टाकण्यापेक्षा त्या वक्त्याच्या बोलण्यातूनच त्याची ओळख व्हावी अशी माझी आणि आपल्या सर्वांचीच अपेक्षा असते। मी तुमच्या दोघांच्या मध्ये जास्त वेळ न थांबता आपले आजचे पाहुणे जे आहेत आदरणीय उमेश घेवरीकर सर त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आपला जो परिवार आहे कायझेन अड्डा परिवार त्या परिवाराच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज आपल्या कायझेन अड्डा हे जे काही ऍप्लिकेशन आपण डेव्हलप केलेलं आहे, ही जी आपली वेबसाईट आहे ज्याच्यावर आपल्या व्हर्च्युअल बॅचेस आपण कंडक्ट करतो त्याचा आज पहिला वर्धापन दिन आहे। मागच्या 26 जानेवारीला आपण याचं उद्घाटन केलेलं होतं। अर्थात लॉकडाऊनमुळे आपल्याला त्याची सुरुवात करायला थोडासा उशीर झाला, परंतु तरी सुद्धा त्याचा पहिला वर्धापन दिन जो आहे तो पहिला वर्धापन दिन आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या निमित्तानं आदरणीय उमेश घेवरीकर सरांबरोबर आपला संवाद साधून देण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी स्वतःलाही भाग्यवान समजतो। मी सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आमच्या परिवाराच्या वतीनं आपलं छोटंसं स्वागत सत्कार स्वीकारावा। सरांकडे पाहूनच ते खडाजी शिक्षक आहेत त्याची तुम्हाला जाणीव झालेली असेल आणि त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला यानंतरच्या एक तासाभराच्या व्याख्यानामधून येईल। मी तुमच्या दोघांच्या मध्ये थांबत नाही, सरांना विनंती करतो त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी। नमस्कार। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, कायझेन अकॅडमीच्या ऍपचा आज वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनी मला तुमच्या सगळ्या उत्साही आणि सृजनशील लोकांशी संवाद साधण्याची संधी कायझेन अकॅडमीने दिली त्याबद्दल मी कायझेन अकॅडमीचे मनापासून आभार मानतो। कायझेन या शब्दाचा अर्थ जर तुम्ही शोधला तर ट्राइंग टू बी द बेस्ट, सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा ध्यास घेण्याची जी आंतरिक तळमळ आहे ती आंतरिक तळमळ ज्याच्या आशयातून प्रतिबिंबित होते तो शब्द म्हणजे कायझेन। अशा एका अतिशय सृजनशील, क्रिएटिव्ह आणि अर्थपूर्ण अकॅडमीशी तुम्ही आजवर जोडले गेलेले आहात आणि आज या व्याख्यानाच्या निमित्ताने मी सुद्धा या कायझेन अकॅडमीशी जोडला गेलेलो आहे याचा मला मनापासून अतिशय आनंद होतो। मित्रांनो, आज आपल्या संवादाचा विषय आहे, व्याख्यानाचा मी म्हणत नाही। व्याख्यान म्हणलं की ते किती वेळ चालेल, ते बोरिंग असेल का, ऐकावंच लागेल का,
असे अनेक प्रश्न समोरच्याच्या मनात तयार होऊ शकतात. कारण आज तुम्ही ज्या जागी आहात तिथे आम्ही सुद्धा बऱ्याचदा असायचो आणि तेव्हा या सगळ्या शंका आमच्या मनात तयार व्हायच्या. म्हणून मी याला एक संवाद म्हणतो, मी एक त्याला चर्चा म्हणतो. आजचा जो संवादाचा विषय आहे आपला तो शिक्षण, शाळा आणि समाज, किंवा त्याही पुढे जाऊन मी म्हणेल की आनंददायी शिक्षणाच्या नव्या वाटा कोणत्या, याच्यावरती आपण हसत खेळत चर्चा करणार आहोत. मित्र, आज हा संवाद ऐकण्यासाठी जे काही पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे सगळे शिक्षण प्रक्रियेशी वेगवेगळ्या अर्थाने जोडले गेलेले आहेत. कसे जोडले गेलेले आहेत? तर जे विद्यार्थी आहेत ते तर प्रत्यक्ष शिकतात. भलेही आज काही अंशी ते शाळेत शिकत असतील आणि काही अंशी ते ऑनलाईन शिकत असतील. म्हणजे मी तर गमतीने म्हणतो की एखाद्या विद्यार्थ्याला पूर्वी पाहुणे आले की पाहुण्यांना एक खोड असते, ते घरातल्या विद्यार्थ्याला विचारणारच की तू कितवीला आहे. पूर्वी मुलं सांगायचे मी 8वीला आहे, मी 9वीला आहे. आता मुलं असंही सांगतील मी ऑनलाईन 8वीला आहे, मी ऑनलाईन 9वीला आहे. ही एक नवी डेफिनेशन आता शिक्षणाची तयार झालेली आहे. पालक हे शिक्षणाशी जोडले गेलेले आहेत, कारण त्यांचं भवितव्य, त्यांचं भविष्य असलेली मुलं आज शिकतायत. त्यामुळं ते वेगळ्या अर्थाने शिक्षण प्रवाहाशी, शिक्षण प्रक्रियेशी जोडले गेलेले आहेत. आणि शिक्षक हे तर व्रत म्हणून शिक्षण प्रक्रियेमध्ये आहेतच. शिक्षकांशिवाय शिक्षण प्रक्रिया पूर्ण होऊच शकत नाही. आणि शिक्षक हा असा व्यक्ती आहे की जो 24 तास शिक्षणाचा, विद्यार्थ्याचा, आपल्या विषयाचा आणि आपल्या विद्यार्थ्याच्या उन्नतीचा विचार करत असतो. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिकणं, शाळा, शिक्षण पद्धती हे शब्द वारंवार आपल्या कानावर आदळत असतात. मग मूलभूत प्रश्न असा आहे की शिकणं म्हणजे नेमकं काय? गंमत बघा, ज्या शाळेमध्ये आपण 1ली ते 10वी किंवा 1ली ते 12वी अशी आपल्या आयुष्याची पायाभरणी करणारी महत्वाची वर्ष घालत असतो, त्या शाळेबद्दल शिकणं म्हणजे काय याच्याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. तो विद्यार्थ्यांचाही असतो, तो पालकांचाही असतो आणि तो आता काही अंशी शिक्षकांमध्ये सुद्धा या ऑनलाईन ऑफलाईन अशा गोंधळामुळे तयार होऊ पाहत आहे. शिकणं म्हणजे काय असं जर विद्यार्थ्याला विचारलं तर, म्हणजे तुमच्यापैकी कोणालाही विचारलं तर तुमची सोपी व्याख्या असेल, दप्तराचं ओझं पाठीवर अडकवायचं, झोप डोळ्यावर अनावर झालेली असताना उठायचं आणि शाळेमध्ये जायचं. 7 ते 12 किंवा जी काही वेळ असेल 11 ते 5 त्या वेळेमध्ये आपण शाळेत बसतो आणि शाळा सुटली की घरी येतो. पालकांना जर विचारलं की शिकणं म्हणजे काय, तर ते म्हणतील आम्ही आमच्या मुलाला सर्वोत्तम शाळा निवडून देतो, पाहिजे तेवढं डोनेशन देतो, पाहिजे त्या फॅसिलिटीज देतो त्याला आणि त्याला शाळेमध्ये पाठवतो, इथपर्यंत आम्ही मर्यादित आहोत. शिक्षकांना विचारलं तर शिक्षक असं सांगतील की शासनाने नेमून दिलेला जो सिलेबस आहे, जो काही अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम आम्ही आमच्या परीने पूर्ण करतो, त्याच्यावरती आधारित परीक्षा घेतो आणि विद्यार्थ्यांचा निकाल तयार करून देतो. या पलीकडे जाऊन आपण शिक्षणाचा विचार कधी केला आहे का? तो नक्कीच करायला पाहिजे मित्रांनो. कारण आपण आपल्या आयुष्याची इतकी वर्ष जर या प्रक्रियेसाठी देत असू आणि शिक्षणाला आपण आपलं भवितव्य मानत असू तर शिकणं म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. शिकणं म्हणजे काय तर आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर कोणत्याही विद्यार्थ्याला जर हा प्रश्न विचारला की त्यांनी स्वतःला विचारावं की मी शाळेत का जाऊ, किती व्हरायटी उत्तर येतील. मी शाळेत का जाऊ, तुम्ही विचार करा, कागद पेन घ्या आणि लिहून काढा. 10-15 कारण तुम्ही लिहू शकाल मी शाळेत का जाऊ. वेगवेगळे कारण असू शकतात. कोणाला खेळ आवडत असेल, कोणाला नाटक आवडत असेल, कोणाला वक्तृत्व आवडत असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी आवडतात म्हणूनही शाळेत आपण जात असतो. शिक्षणाच्या परिभाषेत ही व्याख्या बसती का हा मुख्य प्रश्न आहे. पालकांना जर विचारलं शिकणं म्हणजे काय, किंवा पालकांना जर विचारलं की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत का पाठवता, तर त्यांना उत्तम शिक्षण मिळावं, ते चांगले शिकावेत आणि पुढे त्यांना चांगली नोकरी मिळावी जेणेकरून आमचं म्हातारपण सुखामध्ये जाईल, एवढं मर्यादित उत्तर असू शकतं.
शिक्षकांच्या बाबतीत आपण आत्ताच बोललेलो आहोत, त्याच्यापेक्षा वेगळं उत्तर असेल असं मला तरी वाटत नाही. मग विद्यार्थ्यांना आपण शाळेमध्ये जातो, आपण जे काही शिकतो, तर तुम्हाला असा प्रश्न पडत नाही का की शाळेमध्ये गेल्यानंतर मला हेच विषय का शिकवले जातात? मला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाज अभ्यास हेच विषय का शिकवले जातात? टाइम टेबल असंच का बनवलं जातं? मला याच्यापेक्षा वेगळे विषय असते, म्हणजे पहिला खेळ फुटबॉल असता, दुसरा क्रिकेट असता, तिसरा नुसता गप्पा मारण्याचा असता, चौथा मारामारीचा असता. तो किती छान झाला असता ना. मग मुलं शाळेतून पळून घरी गेले नसते, घरून पळून शाळेत आले असते आणि पालकांनी तक्रारी केल्या असते की हा घरीच राहत नाही, हा सारखा पळून शाळेत येतो. अशी स्वप्नवत शाळा कधी का नसते. तर मुलांनो, बहुतांश वेळा शिक्षण आणि शाळा या प्रक्रिया जेव्हा सुरू असतात तेव्हा त्या विद्यार्थी केंद्रीय असण्याऐवजी बऱ्याचदा, म्हणजे तुम्ही म्हणाल की मला ज्या शाळेत बसायचंय त्या शाळेतलं टाइम टेबल मला विचारून का ठरवलं जात नाही? मला पहिल्याच असेल मराठी आज नाही शिकायचं, माझं नाहीये मूड, असं असतं की नाही, आज मूड नाहीये, मला आज शिकावंच वाटत नाहीये, मला चित्र काढावं वाटतंय, तर मला चित्र का काढायला भेटत नाही? किंवा मला आता इंग्रजी शिकायचंय, मला जबरदस्ती इतिहास का शिकायचा आहे? नाही शिकायचं मला. अशी सिस्टीम का नसते? तर मित्र, याच्या मागे सुद्धा विशिष्ट कारण असतं, पण ते आपल्याला माहित नसतं. मग मी शाळेत का जातो या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुम्हाला या प्रश्नाची उत्तर मिळत जातील. तुम्हाला मराठी का शिकायचंय? सोपं कारण, मराठी तुमची मातृभाषा आहे. भाषा कशासाठी बनली? तर ती कम्युनिकेशनसाठी बनली. मला समोरच्याशी संवाद साधता आला पाहिजे. संवाद साधताना तो प्रॉपर म्हणजे योग्य पद्धतीने संवाद साधता आला पाहिजे. माझं म्हणणं कमीत कमी आणि अचूक शब्दामध्ये मी समोरच्याला पटवून देऊ शकलो पाहिजे. हे एकाच कारणासाठी आपण भाषा शिकत असतो. जुन्या काळापासून भाषा मुळात डेव्हलपच त्याच्यासाठी झाली की संवादाचं ते माध्यम असावं. मग मला शाळेत मराठी का शिकवलं जातं? तर ते एवढ्यासाठी शिकवलं जातं. पण असा संकुचित विचार शिक्षण व्यवस्था कधीच करत नाही की मला फक्त मराठी आलं तर महाराष्ट्रामध्ये मी कुठेही फिरू शकतो. पण शिक्षण व्यवस्थेने गृहीत धरलं की हा विद्यार्थी फक्त महाराष्ट्रात राहणार नाही, कदाचित याला भविष्यामध्ये दुसऱ्या देशामध्ये जावं लागेल, दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागेल. मग तो गुजरातला गेला, आंध्र प्रदेशला गेला किंवा तामिळनाडूला गेला आणि त्याला फक्त मराठीच येते, तर त्याचं कम्युनिकेशन प्रॉपर होईल का? तर कदाचित होणार नाही. मग आपली जी राष्ट्रभाषा आहे हिंदी, तिचं व्याकरणासहित वापर कसा करायचा हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं. शिक्षण व्यवस्थेने हाही विचार केलाय आणि सध्या आपण बघतोय काही लोक त्याला ब्रेन ड्रेन म्हणतात, पण अनेक विद्यार्थी जे खेड्यापाड्यामध्ये आहेत त्यांना कधी स्वप्नही पडलं नसेल की आपण नोकरीसाठी परदेशात जाऊ. आज लाखोचे पॅकेजेस घेऊन ते परदेशात जात आहेत. मग परदेशामध्ये जर तुम्हाला जायची संधी मिळाली आणि तुम्हाला फक्त मराठी आणि हिंदीच येत असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तुम्हाला इंग्रजीचं सुद्धा अद्ययावत ज्ञान या शाळांमधून आणि शिक्षण व्यवस्थेमधून दिलं जातं. तुम्ही म्हणाल गणित अत्यंत वृक्ष बोजड अमूर्त विषय, संकल्पनाच समजत नाही. खरा प्रॉब्लेम तो, कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत शिक्षण सुरूच होत नाही. आणि आपल्याकडं संकल्पना शिकवण्याऐवजी आपण फक्त प्रश्न उत्तर, पाठांतर आणि परीक्षेचे मार्क याच्यातच गुंतून पडलेलो आहोत. त्यामुळे गणित, विज्ञान ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला अमूर्त आणि बोजड वाटतात. मग गणित शिकलो नाही मी तर काय बिघडेल? तर गणित तुमची तर्कबुद्धी वाढवत, गणित तुमची विचारशक्ती वाढवत, गणित अमूर्त संकल्पनांना मूर्त स्वरूप कसं द्यायचं हे तुम्हाला शिकवतं. गणित आलं नाही तर तुम्हाला व्यवहार येणार नाही, व्यवहार आला नाही तर तुमची कुठंही फसवणूक होऊ शकते. ती होऊ नये याची काळजी शिक्षण पद्धती घेते आणि तुम्हाला गणित शिकवते. तुम्ही विज्ञान का शिकता? सोपं कारण आहे. विज्ञान का शिकायचं? तर विज्ञान जे सत्य आहे तेच मानतं, विज्ञान जे असत्य आहे ते मानत नाही. ज्या गोष्टीला पुरावा नाही अशी कोणतीच गोष्ट विज्ञान मानत नाही. मग आस्तिक नास्तिक असे जे दोन प्रकार आहेत ते खोलामध्ये आत्ता आपल्याला जायचं नाही. पण मला विज्ञान का शिकायचंय याचं सोपं कारण हे आहे की माझी सद्सद्विवेक बुद्धी, माझी तर्कशक्ती आणि माझी विवेक बुद्धी कायम जागृत राहावी, वैज्ञानिक दृष्टिकोन माझ्याकडे यावा. सोपा प्रश्न आहे. मी जर आजारी पडलो तर मी डॉक्टरकडे जाईल का मांत्रिकाकडे जाईल? तर डॉक्टरकडे जाईल. मी डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि मी मांत्रिकाकडे गेलं तर माझं शोषण आणि फसवणूक होऊ शकते हा विचार तुम्हाला कोण देतं? हा विचार तुम्हाला विज्ञान देतं. आणि ती विवेकनिष्ठा, ती विज्ञान निष्ठा तुमच्यामध्ये योग्य वयात रुजावी म्हणून तुम्हाला विज्ञान शिकवलं जातं.
तुम्ही मला इतिहास भूगोल काय उपयोग याचा, हे सगळं इतिहास म्हणजे काय, 100 वर्ष झाले, 200 वर्ष झाले, 400 वर्ष झाले, आता काय करायचं शिकून. मित्रांनो, हा विचारच मुळात चुकीचा आहे. तुम्हाला इतिहास का शिकावा लागतो, तर इतिहासामधनं स्फूर्ती मिळत असते, प्रेरणा मिळत असते. तुम्ही बघा, वर्गामध्ये जर इतिहासाचा शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जात असेल, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला, एखादा उत्तम शिक्षक तो अत्यंत समरसतेने तो शिकवत असेल, तर तुम्हाला असं वाटेल की आता मी सुद्धा मावळा म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पाहिजे होतो. माझ्या हातातली पट्टी म्हणजे तलवार आणि माझं दप्तर म्हणजे ढाल, असं करून मी त्या लढाईमध्ये आत्ता आहे, असं फिलिंग तुम्हाला येईल, इतकी ऊर्जा इतिहास तुम्हाला देत असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इतिहासामुळं आपण चुकाची पुनरावृत्ती टाळतो. जुन्या काळात आपल्या पूर्वजांकडून काय चुका झाल्या, त्या चुकातून बोध घेऊन त्या टाळून पुढे जाण्याचं महत्वाचं काम आपल्याला इतिहास शिकवत असतो. म्हणून इतिहास शिकायचा. भूगोल काय शिकायचा आहे, तुम्ही आज कुठेही असाल, आज तुम्ही तुमच्या घरात आहात, तुमच्या गावात आहात, तुमच्या शहरात आहात, तुम्ही कायम तिथं राहणार आहात का, तुम्हाला उद्या कुठल्याही प्रदेशामध्ये जर जायचं असेल तर त्या प्रदेशातल्या वातावरणाची, भौगोलिक परिस्थितीची, तिथल्या अन्न पद्धती, तिथल्या वनस्पती, तिथलं पाऊस, तिथले ऋतू, या सगळ्यांची माहिती किमान तोंड ओळख स्वरूपात तरी तुम्हाला असली पाहिजे. नाहीतर काश्मीरला फिरायला जायचंय आणि थंडीपासून बचाव करणारे कपडेच घेतले नाहीत, अशा अनावस्था प्रसंग ओढवण्याची शक्यता टाळता येत नाही, नाकारता येत नाही. म्हणून तुम्ही भूगोलासारखा सुद्धा विषय शिकणं तुम्हाला अपरिहार्य आहे. म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये शिकण्यासाठी मी काय यायचं या विषयाचा विचार करताना तुम्हाला हळूहळू हे कळायला लागेल की मला शाळेमध्ये येऊन का शिकायचंय, तर मला उत्तम माणूस व्हायचंय, मला उत्तम नागरिक व्हायचंय आणि मला माझ्या भविष्यात निर्माण होऊ शकणारे सगळे प्रश्न सोडवण्याची जी ताकद आहे, ती ताकद मला शाळेतल्या शिक्षणातून मिळते. म्हणून मला शाळेत जाणं गरजेचं आहे. एवढंच असतं का शाळेत? एवढ्यासाठी शाळा असते का? तर मुळीच नाही. शाळेमध्ये आल्यानंतर तुम्हाला मित्रमैत्रिणी मिळतात, तुम्ही सोबत सहकार्याने काम कसं करायचं हे शिकता, तुम्हाला नेतृत्व गुण कसे करायचे हे हळूहळू शिकता येतं आणि तुमच्यातलं व्यक्तिमत्व विकास ही गोष्ट अशी आहे की एखादी, जसं आयर्न कमी असलं, लोह कमी झालं शरीरातलं की टॅबलेट घेतली की पूर्ण झाली, अशा पद्धतीची व्यक्तिमत्व विकासाची कोणती गोळी, टॅबलेट, लिक्विड, सायरप काही मिळत नाही. व्यक्तिमत्व विकसनाची सर्वोत्कृष्ट शाळा असेल तर ती शाळा म्हणजे किंवा ते औषध म्हणजे आपल्या शाळा आहेत, आपलं शिक्षण आहे. तुम्हाला उत्तम माणूस व्हायचं असेल, तुम्हाला एकमेकांशी संवाद साधायचा असेल, तुम्हाला तुमच्या कल्पनांना मुक्त वाव द्यायचा असेल, थोडक्यात तुम्हाला क्रिएटिव्ह व्यक्ती व्हायचं असेल, तुम्हाला विचारी व्यक्ती व्हायचं असेल आणि तुम्हाला जबाबदार व्यक्ती व्हायचं असेल, तर तुम्ही शाळेत शिकलंच पाहिजे. मग विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मी का शिकतो या प्रश्नाचं हे थोडक्यात उत्तर. आता पालकांनी जेव्हा विचार करायला सुरुवात केली असेल की मी माझ्या मुलाला शाळेत का पाठवतो, आता माझ्या मुलाला, माझ्या मुलीला मी शाळेत का पाठवतो, तो शिकला पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे, ह्या सगळ्या अपेक्षा रास्त आहेत, त्यात चुकीचं काहीच नाही. पण असंही होतं की शाळेत जाऊन शिकूनही मुलगा बेकार राहू शकतो. सगळ्यांनाच नोकरी मिळते का, आज काय परिस्थिती आहे? आणि जर असं झालं नाही तर मग आपण फ्रस्ट्रेट व्हायला लागतो आणि मग आपण ब्लेम करायला लागतो की तुझ्यावर एवढे पैसे खर्च केले, काहीच उपयोग झाला नाही. मला एक महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगायचं, तुमची मुलं ही तुमची जबाबदारी आहे, संपत्ती नाही. तुमच्या मुलांवर तुम्ही जे करू शकला नाही त्या अपेक्षांचं ओझं तुम्ही लादू नका. बऱ्याचदा असं घडतं की मला हे व्हायचं होतं म्हणून तू हे झालंच पाहिजे, मला इंजिनियर व्हायचं होतं परिस्थितीमुळे होता आलं नाही, तू झालं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचं होतं परिस्थितीमुळे हुशार असूनही मला नाही जाता आलं, तू झालं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, प्रत्येक व्यक्तीचा कल हा वेगळा असतो आणि म्हणून पालकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा जरूर करा, पण त्या अपेक्षा वास्तव असल्या पाहिजेत. त्याचा कल काय, त्याची कपॅसिटी काय, तो काय करू शकतो आणि त्याची आवड काय हे लक्षात घेऊन त्याला हजारो करिअर उपलब्ध आहेत. त्याला त्याच्या आवडत्या क्षेत्रात तो सर्वोत्कृष्ट कसा होईल या दृष्टीने जर तुम्ही चॅनलाइज केलं तर तो
तुम्हाला अपेक्षित असलेलं सगळं यश ही तशी खूप फसवी संकल्पना आहे. कशाला यश म्हणायचं, कशाला अपयश म्हणायचं, हे व्यक्तिपरत्वे बदलत असतं. पण एक सुखी समाधानी असं करिअर जर मुलाचं घडवायचं असेल तर त्याला त्याच्या पद्धतीने शिकू द्या. त्याला त्याच्या आवडीच्या विषयामध्ये तुम्ही काय मदत करू शकता, कशा प्रकारे त्याला डेव्हलप करू शकता, तुम्ही त्याचे मार्गदर्शक व्हा, तुम्ही त्याचे मालक होऊ नका. या पद्धतीने जर आपण गेलो तर पालकांनाही या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं की शिकवणं म्हणजे नेमकं काय. आता अनेक प्रश्न खूप आहेत, म्हणजे इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम ह्याच्यावर तर सारख्या चर्चा चालू असतात. मराठी माध्यमात मातृभाषेतनं किमान प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतनच दिलं पाहिजे असं शिक्षण तज्ञ सांगतात, बालमानसशास्त्र सांगतात, भाषा तज्ञ सुद्धा हेच सांगतात. अनेक देश असे आहेत, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, जपान आहे, इंग्रजीचं फार स्तोम तिथं नाहीये. काही बिघडत नाही, इंग्रजी नाही आलं तुमच्या मुलाला म्हणून तो जगाच्या स्पर्धेत मागं पडेल असं मुळीच नाहीये. आज तर गुगलला ट्रान्सलेटर उपलब्ध आहे. आज एखाद्या माणसाला मराठी येतच नाहीये तर तो मराठीमध्ये बोलेल, गुगल ट्रान्सलेटर ते इंग्रजीत भाषांतर करेल, जर्मनीत करेल, कुठल्याही भाषेत करेल, समोरच्या माणसाला ते कळेल. सेम रिव्हर्स प्रोसेस होते. त्यामुळं आज इंग्रजी माध्यमातच माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे असा आग्रह धरणं अजिबात आवश्यक नाही. जरी तो तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न असला तरी तुम्ही तुमच्या मुलाला विश्वासात घ्या. मी हे का सांगतोय, ह्याचं कारण असं आहे की मुलांना कन्सेप्ट कळत नाही. मुलाला नवीन संकल्पना जर कळायच्या असतील, ज्या विज्ञानामध्ये, गणितामध्ये अमूर्त स्वरूपात असतात आणि त्या कळायच्या असतील तर त्याला मातृभाषेतून शिकणं अत्यंत आवश्यक असतं. मला सांगा, तुमचा मुलगा अत्यंत पंचतारांकित एज्युकेशन मॉल असलेल्या शाळेमध्ये जरी असला, लाखो रुपये डोनेशन भरून तुम्ही त्याला पाठवलेलं असलं, तुम्ही तेवढे कॅपेबल आहात, त्याच्याबद्दल वादच नाही, तरी सुद्धा तुमच्या मुलाला प्रश्न विचारताना, शंका विचारताना प्रॉब्लेम येतो. त्याचं सोपं कारण असं आहे की तुमच्या मुलाला स्वप्न कोणत्या भाषेत पडतात. तो इंग्रजी माध्यमात गेला म्हणून त्याला इंग्रजी भाषेतनं स्वप्न पडायला लागले असं कधीच होणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना विचारा, त्याला स्वप्नाची भाषा त्याची मराठीच असेल. आणि म्हणून मग काय होतं की इंग्रजी भाषेतनं जेव्हा नव्या संकल्पना स्पष्ट केल्या जातात तेव्हा शब्द सामर्थ्य कमी पडतं, आशय त्याला समजत नाही आणि मग तो हळूहळू इंग्रजी भाषेच्या न्यूनगंडाकडे की मला हे समजतच नाही आणि जेव्हा कन्सेप्ट कळत नाही तेव्हा त्या विषयाबद्दलची नावड निर्माण व्हायला तयार होते आणि मग मूल हळूहळू त्या विषयापासून की हा विषय जड आहे, आम्हाला जमत नाही अशी स्वतःची समजूत करून घेतो. मराठी माध्यमामध्ये शिकणारे अनेक लोक प्रचंड यशस्वी झालेले. तुम्हाला आपल्या IPS नांगरे पाटलांचं उदाहरण आहे. आमच्या शेवगावची, आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे तेजस्वी सातपुते, ती मराठी माध्यमातून शिकली. अन्सार शेख सारखे आज IAS झालेले लोक असतील, डॉक्टर पुरुषोत्तम भापकर सारखे IAS किंवा जे विभागीय आयुक्त पदापर्यंत गेलेले होते, हे सगळे लोक मराठी माध्यमातच शिकले. आणि आजही मराठी माध्यम ज्या मातृभाषेतून जे मुलं शिकतात त्यांचा पाया पक्का होतो आणि ते आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणात यशस्वी होतात. ज्यांना मातृभाषेशिवाय परकीय भाषेतून शिक्षण घ्यावं लागतं ते टेक्निकली शिकतात, त्यांना कन्सेप्ट कळत नाहीत आणि मग खूप यश मिळण्याचं पुढचं प्रमाण हे खूप कमी होतं. आणि मग परत आपण मुलांना ब्लेम करतो की मी लाखो रुपये डोनेशन भरलं आणि तू तर रिझल्ट काहीच दिले नाही. तर त्याची चूक आहे का की आपण केलेल्या अवास्तव अपेक्षांची चूक आहे हे बघा. पालकांना मला हेही सांगायचंय की मुलांशी चर्चा करा, मुलांशी संवाद ठेवा, हे खूप गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की आज शाळांमधनं शिक्षक विद्यार्थी यांच्यामधला संवाद दुर्दैवाने कमी होत चाललेला आहे. दुसरी गोष्ट, घराघरांमध्ये आजी आजोबा ही जी संस्कृती होती ती पण हळूहळू आता लोप पावत चाललेली आहे. सिंगल पेरेंटिंग असेल, अनेक कारण असतील. मुलं जेव्हा तुमच्याशी मित्रासारखे बोलतात तेव्हा ते त्यांच्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रश्न तुम्हाला सांगतात आणि जेव्हा तुमचा त्यांच्याशी संवाद नसतो, फक्त अपेक्षाच असतात, तेव्हा तुमच्याबद्दल त्यांच्या मनात भीती तयार व्हायला सुरुवात होते. विशेषतः मुलींच्या बाबतीत जर असं झालं तर अनेक प्रश्न मुलींच्या बाबतीत जे निर्माणच झाले नसते ते निर्माण होतात. मुलींना
किंवा मुलालाही आपल्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही प्रश्नाबद्दल अत्यंत मनमोकळेपणाने आपण आपल्या आईशी किंवा वडिलांशी बोलू शकतो, हा विश्वास आपण त्यांना द्यायला पाहिजे. आपण अनेकदा एखादी चुकीची घटना घडून गेल्यानंतर ओरडतो की तू मला आधीच का सांगितलं नाही. त्यांनी का सांगितलं नाही याला कारण तो आहे की आपण आहे. याचं आत्मपरीक्षण पालकाने आत्ता करण्याची नितांत गरज आहे. मला सांगा, आपण ज्या ज्या पद्धतीने मुलांशी संवाद साधू शकतो अशा अनेक पद्धती आहेत. आता विद्यार्थ्यांच्या आपण जे म्हटलं की शिक्षणाच्या आनंददायी वाटा, पण ते नेमके कोणत्या? माझा विद्यार्थी माझा मुलगा माझी मुलगी मी एकदा शाळेमध्ये टाकला की माझी जबाबदारी संपते का? तर नाही. मला हे मान्य आहे की आज व्याप खूप वाढलेत, पालकांना वेळ नसतो, कधी कधी दोघेही नोकरी करत असतात. ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या तरी 1 तास आपण आपल्या भावी पिढीसाठी, आपल्या भवितव्यासाठी देऊ शकतो. काय करावं लागणार आहे आपल्याला, कोणत्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो? मुलांचं शिक्षण एक अतिशय महत्वाचं वाक्य आहे बघा. जे कृष्णमूर्ती मोठे शिक्षण तज्ञ आणि तत्वज्ञ आहेत, त्यांनी काय सांगितलंय की शाळा आणि तुरुंग या 2च गोष्टी अशा आहेत की जिथं स्वतःहून कोणी येत नाही, दाखल करावं लागतं. म्हणजे मुळात ही शाळा ही नैसर्गिक आहे का या प्रश्नापासून विचार करायला सुरुवात होते. दुसरं एक महत्वाचं वाक्य जे साने गुरुजींचं आहे, ते असे म्हटले होते की शाळा सुटल्याची घंटा झाल्यानंतर ज्या आनंदाने मुलं उड्या मारत घरी जातात, तो आनंद शाळा भरतानाची घंटा झाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर ज्या दिवशी दिसेल, तो शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असेल. अजून तरी असं झालेलं नाही, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच पटतंय. आणखी एक महत्वाचं वाक्य आहे जे शिक्षण व्यवस्थेचं सगळं सार सांगतं. ते नीट ऐका मित्रांनो, पालक, शिक्षक, विद्यार्थी सगळ्यांनी. ते वाक्य असं आहे, ऐकलं की विसरतं, पाहिलं की लक्षात राहतं आणि सहभाग असला तर आत्मसात होतं. मी पुन्हा रिपीट करतो, ऐकलं की विसरतं, पाहिलं की लक्षात राहतं आणि सहभाग असेल तरच आत्मसात होतं. मला सांगा, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांच्या नशिबी शाळेत गेल्यानंतर फक्त ऐकणंच असतं. मी त्याला गमतीने सत्यनारायण मेथड म्हणतो. म्हणजे काय, पहिला तास होतो मराठीचा. काय असतं त्याच्यात? शिक्षक येतात, बोलतात, शब्दाचा धबधबा असतो, शब्द 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 शब्द, तास संपला की ते निघून जातात. इंग्रजीचे शिक्षक येतात, त्यांचे सत्यनारायण कथा सुरू होते, हिंदीची येतील, गणिताची येतील, हे सगळं फक्त ऐकवत असतात मुलांना. आता मला सांगा, मी जर तुम्हाला आता एक गोष्ट सांगितली आणि 1 वर्षांनी ती गोष्ट विचारली तर अर्ध्यापेक्षा जास्त तुम्ही विसरणार. नैसर्गिक आहे, आपल्या मेंदूची ती प्रवृत्ती आहे की ऐकलेली गोष्ट आपण विसरतो. तुम्हाला मी जर आज सिनेमा दाखवला आणि 3 वर्षांनी त्याची स्टोरी विचारली तर तुम्ही जशीची तशी स्टोरी सांगू शकता. याचं कारण काय? ऑडिओ व्हिज्युअल, तुम्ही ते पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, म्हणून तुमच्या ब्रेनवरती ते इम्प्लांट झालेलं आहे, म्हणून तुम्ही स्टोरी सांगू शकता, कारण तुम्ही बघितलेली आहे ना. आणि सायकल शिकणं किंवा पोहणं हे आयुष्यात फक्त एकदाच शिकावं लागतं, परत कधीही शिकवलं नाही, कुठल्याही क्लासला गेलो नाही त्या विषयाच्या, तरीही पोहलं, कधीही पाण्यात पडलं तरी तो पोहू शकतो, कधीही सायकल त्याच्या हातात द्या तो चालवू शकतो. का असं घडतं? कारण त्याने ते आत्मसात केलं, त्याचा स्वतःचा सहभाग आहे त्याच्यामध्ये, त्याच्या रक्तात उतरलंय. विनोबा भावेंचं महत्वाचं वाक्य की शिक्षण हे अन्नासारखं पचलं पाहिजे, ते रक्तात उतरलं पाहिजे आणि मग ते आत्मसात झाल्याचं समाधान आपल्याला मिळेल. मला सांगा, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जर मुलांच्या नशिबी फक्त ऐकणंच आहे, दाखवतो काय त्यांना आपण? फळा आणि त्याच्यावरच्या आपल्या दिव्य चित्रकलेतले थोड्याफार आकृत्या, एवढंच आपण दाखवतो. सहभाग तर शून्य असतो त्यांचा. म्हणजे फक्त ऐकणं जर त्यांच्या नशिबी आहे तर ते विसरणारच. आणि मग आपण त्यांना ओरडतो, पालक त्यांना ओरडतात, तू विसरला कस काय, मी काल शिकवलं. माझी स्वतःची मी गंमत सांगतो, मी मुलांना विचारतो की काल शिकवलेलं तू विसरला कस काय, म्हणून त्याला रागवतो. पण मी वर्गात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा मला आठवत नाही मी या वर्गाला काल काय शिकवलं होतं. मग मी मुलांना विचारतो, हा काल काय बघितलं आपण, काल कुठे होतो आपण? मग काही मुलं म्हणतात इथंच होतो, वर्गातच होतो. आपण कुठे होतो, आपण काय शिकवलं हे मला जर आठवू शकत नाही तर मी समोरच्या मुलांकडून ती अपेक्षा करतो. आता ती का करतो, कुठल्या अँगलने करतो, हे या गोष्टी जरी असल्या
तरी शिक्षण व्यवस्थेचा विचार करताना मला वाटतं सहभागातून शिक्षण कन्सेप्ट जर असतं सोपे गोष्ट. आता NEP 2020 जे आलंय, नवीन शैक्षणिक धोरण जे आलंय, त्याच्यामध्ये इयत्ता 6वी पासनं व्यावसायिक शिक्षण दिले. व्यावसायिक शिक्षणामध्ये सुतारकाम, काय कुंभारकाम, वेल्डिंग, जे इलेक्ट्रिशियन काय जे काम करायचं असेल 6वी पासून त्यांनी शिकायचंय आणि 10 दिवस त्यांनी प्रत्यक्ष ते काम करायचं. मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे. बेकारी पण कमी होईल आणि मुलांना सहभागातून जास्त शिकता येतं. आपण फळ्यावरती एखादी गोष्ट, म्हणजे मी वर्गामध्ये ते उदाहरण देत असतो की मला आता पोहायला शिकवणं हा जर विषय शिक्षणामध्ये आला तर मला जर स्वतःला, मी शिक्षक आहे पण मला पोहता येत नाही, गरजेचं नाही, असणं आवश्यक नाही, पण मला ते शिकवायचंय, मग मी काय करेल, माझ्या समोर जे विद्यार्थी बसलेले त्यांना म्हणेल वया काढा आणि लिहून घ्या काय पोहण्यासाठीच्या पद्धती. आकडा 1 पाण्यामध्ये उडी टाकणे, आकडा 2 हात असं मारणे, आकडा 3 पाय असं मारणे, आकडा 4 पोटाखाली पाणी घेणे आणि हे पाठ करा आणि उद्या या. ज्यांचं पाठ झालेलं असेल त्यांना पैकीच्या पैकी मार. आता माझ्यासमोर खेड्यातले काही मुलं बसलेले असतील, ते म्हणतील सर आम्हाला पोहता येतं, मला विहिरीत पोहता येतं, मला कुठेही उडी टाकायला सांगा मी पोहतो. मी त्यांना काय म्हणेल, तू गबरे, तुला प्रश्नाचं उत्तर येतं का, तुला पाठ आहे का, तर तू पास, तुला पोहता येत असेल तर तू नापास. अशा पद्धतीने जर आपण शिक्षण पद्धती घेऊन चाललेलो असू तर मला वाटतं की सहभागाशिवाय आता पर्याय नाही. आता सहभाग, विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणजे काय, तर सोप्या गोष्टी आहेत. आता 10वी मध्ये 9वी आणि 10वी GST आलंय आणि अर्थनियोजनामध्ये इन्कम टॅक्स आलाय. आपल्याला मर्यादा आहेत. आपलं शिक्षक म्हणून आपण पाठ्यपुस्तकाच्या मदतीने शिकवतो, आपल्याला मर्यादा आहेत. माझ्या ओळखीचा टॅक्स कन्सल्टंट की ज्याच्याकडे मी स्वतः माझ्या पगाराचे सगळे डिटेल देऊन इन्कम टॅक्स काढून आणतो, मी जर त्याला शाळेत आणलं आणि त्याला गेस्ट लेक्चर घ्यायला लावलं, माझ्यापेक्षा तो नक्कीच चांगलं शिकवेल. आणि विद्यार्थ्यांकडनं, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नाची माहिती घेऊन आपल्या पालकाचा इन्कम टॅक्स आपल्या विद्यार्थ्यांनी काढायचा, असा उपक्रम आपण सहज करू शकतो. बिनखर्ची उपक्रम आहे, विद्यार्थ्याचा सहभाग आहे, त्याला खडू फाळा घेऊन पुन्हा इन्कम टॅक्स GST शिकवायची गरज नाही. हे मी स्वतः केलेलं आहे माझ्या शाळेत, म्हणून मी तुम्हाला अधिकारवाणीने सांगू शकतो. अतिशय सोप्या आणि चांगल्या पद्धतीने पालकांनी विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. पालकांनी असं समजायचं कारण नाही की आम्ही सगळं करायचं तर मग शिक्षकांनी काय करायचं. शिक्षक तर अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिकवत असतात. शिक्षकांनी राबवलेलं, म्हणजे एका शिक्षिकेने तिच्या शाळेत बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता शिकायचं, तिने काय केलं, मुलांना मोकळं सोडून दिलं आणि मुलांना सांगितलं या परिसरात जेवढे झाड आहेत त्या सगळ्यांचे पानं तोडून आणा, 2-2 पानं तोडून आणा. आणि तिने त्या पानांचं प्रदर्शन भरवलं शाळेत. प्रत्येक पान वेगळं होतं, त्याची शिरांची रचना वेगळी होती, त्याच्या कडा वेगळ्या होत्या, त्याचा रंग वेगळा होता. काही गरज पडली नाही मुलांना शिकवायची. निरीक्षणातून आणि अनुभवातून जे मूल शिकतं ते आयुष्यभर लक्षात ठेवतं. असे हजारो उपक्रम शिक्षक राबवत असतं. मी तुम्हाला आनंददायी शिक्षण कसं असतं, यात पालक काय करू शकतो हे मुद्दाम सांगतोय. शिक्षक तर ते करत असतातच, करत राहतील. आता एक सोपं उदाहरण बघा, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची एक दरवर्षी स्पर्धा असते. प्रकल्प बनवायचे, विज्ञान विषयक प्रकल्प बनवायचे. एक मुलगी घरी आली आणि तिने वडिलांना सांगितलं की माझं सरांनी आज बालविज्ञान मध्ये नाव घेतलं नाही, मला खूप वाईट वाटलं. ती नाराज होती. वडील म्हटले बरं काय विषय होता, तर तिने सांगितलं की विज्ञान विषय होता. तर ते म्हटले एक काम कर, आता तू काय कर, डोळे बंद कर, असा हात समोर कर आणि गोल तुझ्या भोवती फिरायचं आणि परत येऊन तू जिथं थांबशील तेव्हा तुझं बोट कोणत्या वस्तूकडे आहे त्या विषयावर आपण विज्ञानाचा प्रकल्प करू. ती मुलगी, तिलाही खूप गंमत वाटली. तुम्ही जेव्हा मुलांच्या लेवलला जाता ना, तुम्ही मूल होऊन मुलाशी बोलता, आपल्या स्वतःच्या मुलाशी मूल होऊन बोलता ना, तेव्हा त्या मुलाला तुमच्याबद्दल एक वेगळीच आत्मीयता वाटायला लागते. आपला नेहमीचा तो गंभीर चेहरा आणि रागावणं हे सगळं सोडून ना, लहान व्हा एकदा, मुलांसोबत त्यांच्यासारखं होऊन जर आपण वावरलो, मिक्स झालो ना, खूप खूप छान अनुभव येतात. त्या मुलीने तसं केलं आणि तिने जे बोट दाखवलं, तिचं बोट स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्याकडे गेलं आणि त्या वडिलांनी सांगितलं की हा मसाल्याचा डबा आहे ना, याच्यावर आपण सायन्सचा प्रोजेक्ट करू. मग त्या मसाल्या डब्यात कोणते पदार्थ आहे, हळद आहे, मीठ आहे, तिखट आहे, दालचिनी आहे, तमालपत्र आहे, जिरे, मोहरी, सगळ्या पदार्थांची यादी केली. ते पदार्थ, त्याचा उपयोग काय, त्या पदार्थाच्या उगम कुठे आहे,
तर काही पदार्थ असे जे भारतात बनतच नाहीत, काही अफगाणिस्तानमध्येच आहेत, काही फार मोजके पदार्थ जे भारतात बनतात आणि त्याचा उष्मांक काय, त्याचा शरीराला काय उपयोग, असा सुंदर प्रकल्प त्या वडिलांनी आणि मुलींनी मिळून तयार केला. आणि तो प्रकल्प त्या वर्षी राष्ट्रीय पातळीवरती गेला. पुण्यामधले ते पालक आणि पुण्यामधलीच ती मुलगी होती. आता तुम्ही म्हणाल की जर पालकांनी तिला म्हणलं असतं की जाऊ दे, किंवा पालक शाळेत गेले असते, ते शिक्षकाशी वाद घालून आले असते, माझ्या मुलीला का घेतलं नाही, तर इतकं मोठं क्रिएटिव्ह गोष्ट घडली नसती, इतकं मोठं यश त्या मुलीला आयुष्यात मिळालं नसतं. पालक किती छान पद्धतीने मदत करू शकतात ह्याचं एक उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण याच संदर्भात, एक मुलगी तिच्या वडिलांबरोबर बाजारात गेली. तिच्या डोक्यात तो विषय होता की मला बालविज्ञान परिषदेमध्ये भाग घ्यायचा, तर मी काय विषय निवडू. ती वडिलांमागं भुनभुन करायची. वडील म्हणले चल आपण बाजारात जाऊ, मग बघू आल्यावर गावी. फिरता फिरता तिला असं दिसलं की केळी खाऊन काही लोक साल फेकून देत होते. तिने चालता चालता ते केळीचं साल उचललं आणि वडिलांना म्हणली की हे काय, आता आपण जर तुमच्यापैकी माझ्यासारखे कुणी जरी त्या जागी असते तर आपण काय केलं असतं, त्या मुलीला रागवलं असतं, तुला काही कळतं का, रस्त्यावर पडलेले साल कशाला उचलते, लोक हसतील आपल्याला. त्या पालकांनी तसं काहीच नाही केलं. त्यांनी शांतपणे तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले, कारण त्यांना जाणवलं हिच्या डोक्यात काहीतरी ठिणगी पेटली. आणि मित्रांनो, ही ठिणगी जागृत ठेवणं, ही जिज्ञासा, ही उत्सुकता जागृत ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. जेवढे शोध लागलेत आतापर्यंत, सगळे शोध हे जिज्ञासेमुळे लागले, सगळे उत्सुकतेमुळे लागले. आपलं नेमकं होतं काय, घरात आणि शाळेत सुद्धा आपण शंकाच विचारू देत नाही. शंका विचारणारे मुलं कोणालाच आवडत नाही. विद्यार्थ्यांना माहिती असेल, त्यांच्या मनात हजारो शंका असतात, पण नाही विचारत ते का, अनुभव वाईट असतो. शंका विचारल्यावर एक तर मार घावा लागतो, अपमान होतो. आपणही म्हणतो काय तू फार छान आहे, बस खाली, नंतर बोलू. घरी पालकांनाही बघा, जे मुलं शंका विचारतात ते आई वडिलांना सुद्धा आवडत नाहीत आणि शाळेतही आवडत नाही. मग त्यांच्या मनातली उत्सुकता जर आपण मारायला लागलो ना, त्यांच्यातलं विद्यार्थी मरत जातो. आणि मग ते टेक्निकली शिकतात. त्यांना माहिती असतं हा धडा झाला, प्रश्नोत्तर पाठ करा, होमवर्कल्या परीक्षेतल्या संपलं, नवीन विचारच नाही करायचा. किती सुंदर शंका विचारू शकतात मुलं. तुम्हाला काही उदाहरणं सांगतो मी, मग आपण त्या केळ्याच्या उदाहरणाकडे परत येऊ. एक विज्ञान शिक्षक थोडे विक्षिप्त होते. शास्त्रज्ञ आता विक्षिप्तच असतात. तर ते आले आणि त्यांनी सांगितलं, बरं मुलांना, मी काल पेपरला एक बातमी वाचली, एका अमक्या देशातल्या एका संशोधकांनी असं रसायन शोधलंय की ज्याच्यामध्ये सगळं विरघळत, असं एक रसायन शोधलंय. मी काल पेपरला बातमी वाचली, मी उद्या तुम्हाला ती बातमी आणून तो फोटो आणि बातमी दाखव. त्या वर्गात एक शंकेखोर मुलगा होता. त्याने हात वर केला. सर म्हणले हा बघा शहाणा, याला नेहमी शंका असतात. हा बोल, काय शंका आहे तुझी, तुला मी शास्त्राचं नाव सांगतो, पेपरचं नाव सांगतो, सगळं सांग, काय शंका आहे तुझी. तो म्हणला नाही सर, माझी ह्याच्यापैकी एकही शंका नाही. माझी शंका अशी आहे की तुम्ही ते ठेवलंय कशात सध्या. तुम्ही जर म्हणता की त्याच्यात सगळंच विरघळतंय, तर आता ते ठेवलंय कशात. ते सोन्याच्या भांड्यात ठेवलं विरघळेल, मातीच्या भांड्यात ठेव विरघळेल, लाकडाच्या भांड्यात ठेवलं विरघळेल. मग असं काहीतरी शोधावं लागेल की जे ज्यात विरघळत नाही, आणि मग त्याचं अस्तित्व सिद्ध होईल. मला सांगा, इतकी छोटी शंका एका विद्यार्थ्याच्या मनात तयार होऊ शकते. ठीक आहे, मला पालक किंवा शिक्षक कोणी सर्वज्ञ नाहीये. मलाही कोणी शंका विचारलं आता मला त्याचं उत्तर माहित असेल असं नाही. आता मी त्याला एक पर्याय माझ्याकडे काय, ऑनलाईन तू गुगलला सर्च कर, तुला सगळं उत्तर मिळेल. पण मी त्याला हे सांगू शकतो, या गोष्टीचं उत्तर आता माझ्याकडे नाही, मी तुला माहिती घेऊन उद्या सांगतो. आणि त्या मुलाने विचारलं नाही तरी माझी शिक्षक म्हणून, पालक म्हणून नैतिक जबाबदारी आहे की मी त्याला बोलवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाळ, तू काल हा प्रश्न विचारला, त्याचं हे उत्तर आहे. समाधान देणारी गोष्ट आहे. नाही जर दिलं ना, तो विद्यार्थी समोर दिसला तर मला नजर चुकून जावं लागेल आणि मला रात्री झोप नाही येणार की अरे मी याला फसवलं बरं का, मी याला म्हटलं होतं उद्या सांगतो, मी सांगितलं नाही. ही संवेदनशीलता ज्याच्या मनात जिवंत आहे ना, तो साने गुरुजीच्या कल्पनेतला मातृहृदय शिक्षक आणि तोच खरा पालक. तर त्या पालकांनी काय केलं, त्या मुलीला सांगितलं की अरे हे केळीचं साल आहे, हे आता कामाचं नाही, फेकून दिलेलं आहे. ती ते साल घरी घेऊन आली आणि तिने काय केलं, त्यातल्या आतला जो पांढरा थर असतो, जो केळाला असतो आणि जो सालीला असतो, तो थर काढला आणि त्याच्यापासून काही तयार करता येईल का असा विचार केला. त्याच्यापासून तिने बिस्किट बनवले. ते बिस्किट, त्याचा उष्मांक, त्याचं कॅलरी मूल्य, हे सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजायला शिक्षकांनी आणि पालकांनी तिला मदत केली.
त्या वर्षी राष्ट्रीय बालविज्ञान स्पर्धेत हा प्रकल्प नॅशनल लेवलला गेला. इतकंच नाही तर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे परदेशी पाहुणे आले होते बघायला, त्यात एक जपानी डेलिगेट होते. त्यांनी त्या मुलीच्या त्या प्रकल्पाचं विशेष कौतुक केलं आणि त्याचं पेटंट तिला मिळवून दिलं आणि त्याच्यापासून मिळणारे बिस्किट्स हे आजही मार्केटमध्ये विकले जातात. मला सांगा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांनी, शिक्षक आणि पालक यांनी फक्त कॅटलिस्ट म्हणून काम करायचं. कॅटलिस्ट तुम्हाला माहिती आहे ना, व्याख्या द्यायची. कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक, जो अभिक्रियेत स्वतः भाग घेत नाही, फक्त त्याच्या उपस्थितीमुळे अभिक्रियेचं वेग वाढवत. शिक्षक आणि पालक यांना माझी विनंती आहे की तुम्ही एवढंच करा, मुलांना चालना द्या, त्याच्या मार्गात येणारे अडथळे त्याला जाणवणार नाही अशा पद्धतीने दूर करा. त्याला तुमच्या मदतीची गरज नसते, एवढी प्रचंड ऊर्जा त्याच्यामध्ये असते. फक्त त्याच्यावरती विश्वास मात्र ठेवला पाहिजे. तू हे करू शकतो, तू द बेस्ट आहेस, हा पॉझिटिव्ह विश्वास त्याच्यावर ठेवला. हा सकारात्मक, आणि सकारात्मकता ही ना लसीसारखी पसरत असते. तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह असाल, तुम्ही उत्साही असाल तर समोरचे विद्यार्थी पण पॉझिटिव्ह राहतील, उत्साही राहतील. तुम्हीच थकलेले असाल, तुम्हीच कंटाळलेले असाल, तुम्हीच आता दुर्मुखलेले असाल तर तुमच्या समोरचे विद्यार्थी पण त्याच अँगलने तुमच्याकडे बघणार आणि तेही तसेच होणार. आता आपल्या समोर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये सध्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ऑनलाईन शिक्षण का ऑफलाईन शिक्षण. आता याच्याकडे जाण्याआधी आपण आणखी एका महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श करू, तो म्हणजे माझ्या विद्यार्थ्याच्या आणि माझ्या मुलाच्या, म्हणजे पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी मी काय करू शकतो, पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्याला वाचनाची गोडी लावाच. आपण जेव्हा स्वतः, मला सांगा, आज मुलं मोबाईल ऍडिक्ट झाली असं आपण म्हणतो, मुलं अनुकरणशील असतात हो. जेव्हा पालक आणि शिक्षकांच्या हातात 24 तास मोबाईल त्यांना दिसतो तेव्हा त्यांना उत्सुकता असते की असं काय आहे एवढं, ह्या मशीन मध्ये असं काय की आई माझ्याकडे लक्ष देत नाही पण मोबाईल मध्ये बघते. शिक्षक वर्गात आले तरी त्यांच्या हातात मोबाईल असतो, म्हणजे ही काहीतरी महत्वाची गोष्ट आहे आणि मग मी पण ती पाहिली पाहिजे. हे अनुकरण प्रिय असल्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि मग ते हळूहळू त्या गोष्टीकडे ओढले जातात. पुस्तक वाचन ही अशी गोष्ट आहे की जी मुलाचं मन, मेंदू आणि मस्तक सकस आणि सक्षम बनवते. जो चांगला वाचतो तो चांगला बोलतो, ज्याचं वाचन चांगलं आहे त्याची स्वतःची विचार करण्याची क्षमता प्रचंड चांगली असते. कोणत्याही परिस्थितीत कसा निर्णय घ्यायचा याचं वर्कशॉप म्हणजे सगळे पुस्तक आहे. ग्रंथ आहे, सर्वोत्कृष्ट मित्र आहेत वगैरे सगळे सुविचार आपल्याला सगळे तोंडपाठ असतात. ऍक्टिव्हेट किती करतो आपण, कृतीत किती आणतो. म्हणून माझी सगळ्या पालकांना विनंती आहे, बालगटासाठी कोणते पुस्तक आपल्या मुलांना आपण आणून दिलेच पाहिजेत. वाचू आनंदे माधुरी पुरंदरे ज्यांना बालसाहित्याचा अकादमी पुरस्कार आहे, त्यांनी खूप सोपं करून ठेवलंय. वाचू आनंदे बालगटासाठी 2 संच ते घेऊन या. बालगटातल्या विद्यार्थ्यांनी काय मस्ट वाचलंच पाहिजे हे त्याच्यामध्ये आहे. कुमार गटासाठी सुद्धा वाचू आनंदे भाग 1, 2 आहे, तेही आणून द्या. शिवाय तुमच्या घरामध्ये पॉश फर्निचर किती आहे, तुमचं एलईडी 36 इंची, 42 आहे का 52 इंची आहे, तो सोनीचा आहे का 1.5 लाखाचा आहे, ह्या गोष्टी गौण आहेत. तुमच्या घरात स्वतःचं पुस्तक संग्रह आहे का, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लाखो रुपये महिन्याला घरात येत असतात पण वर्षानुवर्षी एक पुस्तक सुद्धा येत नाही. एखादी देवघरात जुनी बांधून ठेवलेली जीर्ण पोथी असते आपल्याकडं. आपण स्वतः हे तुम्ही करून बघा. तुम्ही जर पुस्तक वाचलं, तुम्ही झोपण्यापूर्वी पुस्तक घेऊन बसलात आणि वाचलं तर तुमची मुलं सुद्धा पुस्तक वाचल्याशिवाय झोपणार नाही. तुम्ही रोज पेपर वाचत असाल आणि त्यातल्या गोष्टींबद्दल मुलांशी चर्चा करा. कोणतंही पुस्तक वाचा, मुलांशी चर्चा करा. मुलं पण त्यांचं पुस्तक वाचतील आणि तुमच्याशी चर्चा करतील. मुलांचं अनुभव विश्व समृद्ध होत असतं. म्हणून वाचन संस्कृती तुमच्या घरामध्ये मस्त राबवाच. माझ्या शाळेत तुम्ही कधी आलात तर कवितेची बाग मी तयार केलेली. मी पोतडी वाचनालय नावाचा उपक्रम करायचो. दर शनिवारी गोणीत भरून पुस्तक न्यायचो, मुलांना वाटायचो. मुलांनी हट्ट करून माझ्याकडून नवीन नवीन पुस्तक मागून घेतली. विश्वास नांगरे पाटलांचं जे मनमेय विश्वास आहे, मला 11 प्रती पुरल्या नाही, मला अजून मागवायला लागले. आणि याची पेपरमध्ये जेव्हा बातमी झाली
तेव्हा पुण्यातल्या एका संस्थेने आम्हाला 15,000 रुपयांची पुस्तकं मोफत दिली की तुम्ही एवढं चांगलं काम करताय वाचन संस्कृतीसाठी, तर आमच्याकडून तुमच्या मुलांसाठी वेळ आहे. तुम्ही चांगलं काम करायला सुरुवात करा, तुमच्या पाठीचे हजारो हात उभे राहतील. सुरुवात करण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून करा. शिक्षकांना वाचन मी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला तुमच्या विषयातलं वाचन आहे मस्ट केलंच पाहिजे. आपल्याला मुळात एवढे पगार आपल्याला आहेत कशासाठी? अनेकांना आवडत नाही शिक्षकांचे पगार बोललेलं. मी निगेटिव्ह बोलत नाही, पण मला हे सांगायचंय की आपल्याला मोबाईल ब्रँडेड पाहिजे असतो, आपल्या गाड्या ब्रँडेड असतात, आपले शर्ट ब्रँडेड असतात, आपले शूज सुद्धा ब्रँडेड असतात. आपलं शिकवणं ब्रँडेड नसावं का आणि का नसावं? असलंच पाहिजे. आपल्याला एवढे पगार कशासाठी आहेत? माझ्या विषयात मला जो कन्सेप्ट शिकवायचा आहे त्याच्यातले रेफरन्स बुक संदर्भ ग्रंथ मी त्या पैशातनं विकत घ्यावेत आणि माझ्या समोरच्या मुलांना मी माझ्यापेक्षाही जास्त समृद्ध करावं, याच्यासाठी मला इतका पगार शासन देतं. हा बेसिक विचार जर प्रत्येक शिक्षकांनी केला तर प्रत्येक मुलाचं शिक्षण आनंददायी होईल. सोपी गोष्ट आहे. आपल्या समोर बसलेल्या मुलांमध्ये आपल्या मुलाचा किंवा आपल्या मुलीचा चेहरा जर तुम्हाला दिसला तर तुम्हाला कोणत्याही बाहेरच्या प्रेरणेची गरज नाही. तुम्हाला तुमच्या मुलासाठी जे करावं वाटतं, तुमच्या मुलीसाठी जे करावं वाटतं तेच तुम्ही समोरच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यासाठी ऍक्टिव्हेट व्हा. आता आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या शिक्षण यातले धोके, हे डॉक्टर अरुण हातवळणे म्हणून पुण्याचे डॉक्टर आहेत, त्यांची मुलगी 10वीला बोर्डात आली, 12वीला बोर्डात आली. मुलगा 10वीला बोर्डात आला, 12वीला बोर्डात आला. काय केलं त्यांनी स्वतःचा डॉक्टरी व्यवसाय सांभाळून मुलांना त्यांच्या सिलेबस मधले अनुभव दिले. म्हणजे काय? निबंध आहे, पडक्या किल्ल्याचं आत्मवृत्त. आपण घरात बसून गाईड मधलंच निबंध लिहायला सांगतो. त्यांनी काय केलं, मुलाला पडक्या किल्ल्यावर घेऊन गेले आणि त्याला म्हटलं फिर, तू सगळं बघ आणि घरी आल्यावर लिही निबंध. मला सांगा कोणता निबंध चांगला होईल? गाईड मधला त्यांचा आहे, तो तुमचा नाहीये. पावसाळ्यातले एक दिवस भिजू द्या ना त्याला, पावसात द्या मोकळं सोडून, आणि मग स्वतः अनुभव घेऊन तो जो निबंध लिहिल तो त्या गाईड मधल्या किंवा छापलेल्या निबंधापेक्षा खूप वेगळा असेल आणि त्याच्यात त्याची रसग्रहण करण्याची आणि भाषा मांडण्याची शैली विकसित होईल. उद्या तो सर्वोत्कृष्ट लेखक सुद्धा होऊ शकतो. हे डॉक्टर अरुण हातवळणे करू शकले. ते बोर्डात मुलं आले नक्कीच कौतुक आहे, पण आपण त्या पट्टीत नाही मोजू मुलांना. मार्क हे सर्वस्व नसतं. अनेक विद्यार्थी असे आहेत की जे मिडॉकर होते, शालेय काळामध्ये 60-70% पडायचे, ते बोर्डात कधी आले नाही, पण नंतरच्या आयुष्यामध्ये ते कुठे पोहोचले, कारण त्यांच्या जाणीवा विकसित होत गेल्या. त्यांना पर्यावरण तसं मिळालं. हे पर्यावरण त्यांना उपलब्ध करून द्यायचं काम कोण करणारे? तर शाळा करणारे आणि घर करणारे. समाज काय करू शकतो, पालक काय करू शकतो बघितलं आपण, शिक्षक काय करू शकतो बघितलं, समाज काय करू शकतो. तुम्ही म्हणाल समाज काहीच करू शकणार नाही शिक्षणामध्ये, असं नाहीये. आपली जी संस्कृती आहे ती मुळातच सेवाभावी आहे. आपण समाजभावी आहोत. म्हणजे गल्लीमध्ये जर गणपती मंडळ असेल आणि मुलगा तिकडे जात असेल तर आपण त्याला ओरडतो, कशाला जातो, बिघडशील तू. असं नसतं. तो काय करतो याच्यावर लक्ष जरूर ठेवा. पण ह्या कार्यशाळा होत्या, आपल्याकडच्या या कार्यशाळा होत्या, यातनं कार्यकर्ते घडले, यातनं नेते घडले. त्याला मित्र मिळतात. त्याला चांगला मित्र कोणता आणि वाईट मित्र कोणता, त्याला मुलीला चांगली मैत्रीण कोणती आणि वाईट मैत्रीण कोणती, याच्यातला फरक स्वतः करायची सवय लागते. दुसरी गोष्ट, चांगल्या गोष्टीसाठी निधी कसा गोळा करायचा. हे जे वर्गणी गोळा करणं हे काय आहे? हे प्रॅक्टिकल आहे. हे प्रॅक्टिकल आहे. त्याला कम्युनिकेशन करता येतं. तो जेव्हा समोर जातो आणि वर्गणी मागतो तो कशा पद्धतीने मागतो याच्यावर तो वर्गणी समोरचा देतो की नाही अवलंबून असतो. मिळालेल्या निधीचे आपण विश्वस्त आहोत, त्यातले 1 रुपया आपला नाही, ही सगळ्यात महत्वाची जाणीव मुलांना ह्या घटकामधून होत असते. आणि मग आपण जे भ्रष्टाचार आणि करप्शनच्या नावाने ओरडतो, ह्या घटना का तयार होतात? तर जेव्हा मुलं एकलकोंडे ठेवतो आपण, त्यांना समाजामध्ये पाठवतच नाही, आणि आता समाज माध्यमावरती तर त्यांच्या मनासारखं सगळं घडतं. मला सांगा, आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मनासारख्या होणार आहेत का? नाही होणार. मग आपल्या मुलाला आपण नकार पचवायची सुद्धा सवय ठेवली पाहिजे. ती आजकाल ठेवतच नाहीत आपण. त्याने मागितलं की दुसऱ्या मिनिटाला आपण त्याच्या समोर हजर करतो. आयुष्यात जेव्हा वाईट गोष्ट घडते किंवा त्याच्या मनाविरुद्ध गोष्ट घडते तेव्हा त्याची मानसिकताच नसते ते स्वीकारायची, आणि मग ते आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतात. जुने लोक बघा,
त्यांच्या आपण म्हणजे तुम्ही आपण आपल्या वडिलांना साधं वही आणायची पुस्तक आहे म्हटलं ते 8-8 10 दिवस हो बघू थांब उद्या घेऊ परवा घेऊ म्हणायचे. आपला संयम वाढवला त्यांनी. परिस्थिती नव्हती असं नाही, गरिबी होती का असं नाही, आपला संयम वाढवला. आपण आपल्या मुलांना नेमकं हेच नाही करत आहोत. आपण त्यांना अजिबात संयम शिकवतच नाही. मला सांगा, कुंडीत लावलेलं रोप चांगलं वाढेल का जंगलात रोपलेलं झाड चांगलं वाढतं? तर जंगलात रोपलेलं झाड त्याला कुठल्या औषधाची खताची कशाची गरज नसते, निसर्गात ते मस्त वाढतं. कुंडीतल्या रोपाला सगळं घाला तरी ते खुरडतं. तुम्ही तुमच्या मुलाला कसं वाढवणार आहात तुम्ही ठरवा. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येतोय, जो आहे ऑनलाईन की ऑफलाईन. मला सांगा, आज आपण ऑनलाईन शिक्षण त्याचे धोके कोणते, त्याचे तोटे कोणते याच्यावरती चर्चा करत असतो. वेबिनार आहे, झूम आहे, गुगल मीट आहे, सगळ्यावरती ते आपण बघत असतो. पण आपण स्वतः किंवा आपली मुलं आज ऑनलाईन पासून दूर राहू शकतात का? मला सांगा, आपण टीव्हीवरती एखादी सिरियल बघत असतो, मुलांना ओरडतो अभ्यास करा, अजिबात टीव्ही बघायचं नाही, आणि आपण बघतो. मग आपण त्यांच्यासमोर आदर्श ठेवतो का? तर नाही ठेवत. तो मनात विचार करत असेल ना की मला हे नाही म्हणतात आणि स्वतः मात्र तेच करतात. हीच गोष्ट मोबाईलची आहे. आपण फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, युट्यूब असो, हे सगळं बघत बसतो आणि मुलांना म्हणतो की नाही स्क्रीन टाइम ठरवून घ्या, दिवसभरात अर्धा तास. 100% त्याचे दुष्परिणाम आहेत. सलग तुम्ही तेच बघत बसले तर तुमच्या ब्रेन सेलवरती त्याचा परिणाम होतो. हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. पण आज त्याला पर्याय नाही. ऑनलाईन शिक्षणातल्या संधी कोणत्या, तोटे कोणते सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण ऑनलाईन मुलं काय सर्च करतात, ते काय बघतात, त्यांच्या इंटरेस्टचे विषय कोणते, हे सर्च हिस्ट्रीमध्ये जाऊन चेक केलं पाहिजे, करायलाच पाहिजे. त्याला पर्याय नाही. विशेषतः पौगंडावस्थेतले जे मुलं आणि मुली आहेत ते काय बघतात, त्यांचे इंटरेस्ट काय. दुसरी गोष्ट, फिशिंग खूप असतं याच्यामध्ये. आता ते गेम वगैरे कमी झालेत, पण मग ते साहसी खेळ आणि ते चॅलेंज द्यायचं आणि त्यातनं थेट आत्महत्येपर्यंत जायचं. त्या गेमच्या भानगडीत नका पडू देऊ मुलांना. ग्राउंडवर सोडा, त्यांना म्हणा पळ, खो खो खेळ, कबड्डी खेळ, सायकल चालव, व्यायाम कर, हे खेळ खेळ. मोबाईलवरती खेळ अजिबात खेळू देऊ नका. त्याचं कारण आहे, कार्टून बघणं आणि गेम याच्यामुळे मुलांची क्रिएटिव्हिटी, स्वतः विचार करण्याची क्षमता नष्ट होते आणि मग त्यांचं व्यक्तिमत्व हे एककल्ली व्हायला सुरुवात होते. ऑनलाईन शिक्षणाचे तोटे कोणते आणि काळजी कोणती घ्यायची हे तुम्हाला माहिती. फायदे कोणते, त्यातल्या संधी कोणत्या, हे आपण बघू. शिक्षण बंद होतं, ऑनलाईन पद्धतीने पोहोचलं, हा मोठा फायदा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ऑनलाईन पद्धतीमध्ये लॉकडाऊन मध्ये अनेक पालकांनी, माझं स्वतःचं मी उदाहरण देतो की मी माझ्या मुलीला ऑनलाईन जेवढ्या स्पर्धा होत्या, निबंध स्पर्धा असतील, नाट्यछटा लेखन स्पर्धा असतील, एकपात्री अभिनय स्पर्धा असतील, रांगोळी काढा स्पर्धा, क्राफ्टच्या स्पर्धा, प्रत्येकात भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं, घेऊ दिलं. घ्यायचं का नाही तू ठरव, अशी स्पर्धा आहे, तुला वाटतंय का करायचं, कथ्थक करायचं कर, एकपात्री करायचंय कर. आपण सपोर्ट जर केला तर हजारो प्लॅटफॉर्म त्यांना आज ऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, ऑनलाईन आज जरी कोरोना थोडा कमी झाला असला आणि शाळा उघडण्याच्या मार्गावर असल्या, भविष्यामध्ये आपण बघतो आता 11वी किंवा 12वी किंवा त्याच्या पुढचंही शिक्षण हे जर त्यांना मुक्त पद्धतीने घ्यायचं असेल, अगदी देश विदेशातली जर त्यांना गाईडलाईन घ्यायची असेल, ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही. म्हणून ऑनलाईन शिक्षण हे वरदान ठरू शकतं. त्याला क्लॉज एकच आहे की ते व्हिजिलन्स खाली झालं पाहिजे आणि ते व्हिजिलन्स शिक्षकांचं असलं पाहिजे आणि ते व्हिजिलन्स पालकांचं असलं पाहिजे. आपला मुलगा नेटवर काय सर्च करतो हे जर आपण बघितलं नाही तर आपण ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत असं समजायला हरकत नाही. ऑनलाईन शिक्षणामध्ये हजारो गोष्टी अशा आहेत की तुम्ही MOOCs किंवा MOOCs जर तुम्ही सर्च केलं तर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. हजारो कोर्सेस आहेत की जे तुम्ही घर बसल्या करू शकता, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. त्याच्यामध्ये PGचे पण आहेत आणि ग्रॅज्युएशनचे पण आहेत आणि डिप्लोमाचे पण कोर्स आहेत. मग मला सांगा, एखादा गरीब विद्यार्थी असेल, त्याला नाही परवडत, नाही जाऊ शकत, तो पैसे नाही भरू शकत, ऑनलाईन शिक्षणाने त्याला ती व्यवस्था करून दिली आहे, केंद्र सरकारनेच करून दिली की तू घरी बसून शिकू शकतोस. तुझ्याकडे एक मोबाईल आणि नेट असलं की तू हे सहज करू शकतो.
इतका ओपन प्लॅटफॉर्म आज ऑनलाईन शिक्षणाने उपलब्ध करून दिलेला आहे की देश विदेशातली माहिती गुगलवर सर्च केली की तुमच्या समोर आज आहे. मित्रांनो, शिक्षणावर जर मूलभूत विचार आपण करत गेलो तर या सगळ्या प्रोसेस मधनं आपण आपल्या विद्यार्थ्यांना नेलं पाहिजे. मी शाळेत का जातो हे मुलाला क्लिअर असलं पाहिजे. मी माझ्या मुलाला शाळेत का पाठवतो हे पालकाला क्लिअर असलं पाहिजे. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना का शिकवतो हे शिक्षकालाही क्लिअर असलं पाहिजे. ह्या पद्धतीनं जर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिघांचा समभुज त्रिकोण तयार झाला तर अत्यंत सक्षम, सुदृढ आणि बलशाली असा समाज निर्माण होण्यामध्ये कुठलाही अडथळा असणार नाही. आज या छोट्याशा लेक्चरच्या माध्यमातून आपण अनेक विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मुळामध्ये शिक्षण याचा मुख्य हेतू काय, मी पुन्हा साने गुरुजींकडे जातो. मला भावलेले सगळ्यात आवडते शिक्षक असतील तर साने गुरुजी आहेत. साने गुरुजींनी आपल्या शिक्षणाच्या विचारातून, चिंतनातून आणि लिखाणातून आणि उपक्रमातून एवढी काही देणगी आपल्याला दिलेली आहे की तुम्ही हेरंब कुलकर्णींचं शिक्षकांसाठी साने गुरुजी नावाचं पुस्तक जर वाचलं पालकांनी आणि शिक्षकांनी तर शिक्षण प्रक्रिया नेमकी काय, ती कोणत्या दिशेला नेली पाहिजे आणि त्यातनं उद्याचा उत्तम आणि सुजाण नागरिक कसा घडवला जाऊ शकतो याचं सखोल विवेचन त्या पुस्तकामध्ये आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा विनंती करेन की ज्येष्ठ शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांचं शिक्षकांसाठी साने गुरुजी हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. उपक्रम आणि शिक्षक ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो शिक्षक उपक्रमातून शिकवतो, आता माझा परिचय करून देताना सांगितलं की मी शॉर्ट फिल्म्स तयार केल्या. मी शॉर्ट फिल्म का तयार केल्या, सोपा विषय होता की मुलांना फिल्म बद्दल आकर्षण असतं. मुलांना आवडणाऱ्या भाषेत जर शिक्षक त्यांच्याशी बोलायला लागला तर ते शिक्षकाचा तर मित्र होऊन जातो. मला हे जाणवलं की मुलांना नाटकाबद्दल, सिनेमाबद्दल आकर्षण आहे. मी त्यांना त्या माध्यमातून शिकवलं. मी जेवढे फिल्म तयार केले, माझ्या फिल्मचा हिरो माझ्या शाळेतले पोरं आहेत. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता. उमेश घेवरेकर नावाने सर्च केलं तर युट्यूब चॅनलवरती सगळ्या शॉर्ट फिल्म आहे. सगळ्या मी माझ्या शाळेतल्या मुलांना घेऊन बनवले. त्यातनं उत्तम सामाजिक संदेश दिले. मग ते मतदान जागृतीचं असेल, बालविवाहाचं असेल, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं असेल किंवा विद्यार्थ्यांच्या भावविश्वावरती भाष्य करणारे असतील. मुलं आपल्याशी जोडले जातात. आपण त्यांच्या भावविश्वातल्या गोष्टी जेव्हा बोलायला लागतो तर मुलं आपल्याशी जोडले जातात. आणि सिनेमा किंवा शॉर्ट फिल्म मधनं जी गोष्ट शिकवली जाते ती परत शिकवायची गरज नाही, आयुष्यभर ती आत्मसात होते. असे हजारो उपक्रम हजारो शिक्षक करत असतात. या उपक्रमशीलतेला शिक्षण व्यवस्थेचा आत्मा म्हणलं जातं. त्यामुळं ज्या शिक्षकातली उपक्रमशीलता कमी व्हायला लागली त्यांनी हे समजून घ्यायचं की आपल्यातला शिक्षक आता मरायला लागलाय आणि त्याला मरू न देणं हे तुमच्या समोरच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. म्हणून मी म्हणतो की साने गुरुजींना जे शिक्षक आणि शिक्षणातून अपेक्षित होतं ते जर आपल्याला पुन्हा मिळवायचं असेल तर पुन्हा आपण त्यांच्या विचारांकडे गेलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांकडे हजारो आयडिया आहेत. विद्यार्थी प्रचंड क्रिएटिव्ह असतात, शिक्षकांकडे हजारो कल्पना असतात. याला जर पालकांचं पाठबळ मिळालं, पालकांचं सहकार्य मिळालं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना आहे यापेक्षा चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो आणि उत्तम नागरिक घडवू शकतो. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आनंददायी शिक्षणाच्या नव्या वाटा या विषयावर मला तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मी कायझन अकॅडमीचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. माझ्या संवादातले जे विषय तुम्हाला आवडले असतील ते तुमचेच आहेत. सगळंच आवडलं पाहिजे असा आग्रह धरणं मुळातच चुकीचं असतं. ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या नसतील किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील त्याबद्दलचे तुमचे प्रश्न जर तुम्ही सरांकडे, कायझनच्या संचालकांकडे पाठवले तर त्याचेही उत्तर मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करीन. सगळ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना ही शिक्षण व्यवस्था सक्षम करत आनंददायी पद्धतीने नवीन पिढी आणि नवा सक्षम समाज आणि नवा भारत घडवण्यासाठी मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही मला आतापर्यंत सहन केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद उमेश सर. सरांनी अतिशय तळमळीनं गेले तासभर जो आपल्याशी एक प्रामाणिक संवाद साधायचा प्रयत्न केला. तर एखादी गोष्ट सांगण्यामागची ताकद जी असते ना, तर ती त्याच्या अनुभवामधली असते. मी नेहमी खोटं बोलणारा माणूस आणि खरं बोला असं लोकांना जर सांगितलं तर त्या शब्दामध्ये तेवढी ताकद येणार नाही. पण ज्यावेळेस मी स्वतः उपक्रम केलेला माणूस आहे, त्या उपक्रमाच्या संदर्भामध्ये माहिती देत असतो, त्यावेळेस त्या शब्दांना तेवढी धार येत असते, त्याच्यामध्ये तेवढी ताकद येत असते. या निमित्ताने एक सहजच 1 मिनिटाची छोटीशी आठवलेली गोष्ट सांगतो. इतिहासातली गोष्ट आहे. औरंगजेबानं त्याच्या वडिलांना म्हणजे शहाजहानला अटक केली आणि तुरुंगात टाकून दिलं. आता एक राजा आणि तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुरुंगामध्ये गेला ना, ते 4 भिंती एवढंच त्याचं विश्व राहिलं. मग 1 दिवस 2 दिवस 3 दिवस गेल्यानंतर त्याला ते अस्वस्थ वाटायला लागलं. आणि मग त्या शहाजहाननं तुरुंगातून आपल्या मुलाला म्हणजे औरंगजेबाला एक पत्र लिहिलं. आणि त्यानं त्याच्यामध्ये असं लिहिलं की मला इथं तुरुंगामध्ये खूप अस्वस्थ होतंय, तुम्हाला एक 40 मुलं दे, त्या मुलांना मला कुराण शिकवायचं आहे. आचार्य रजनीश ओशो याच्यावर अतिशय मार्मिक अशी टिप्पणी करतात. ते असं म्हणतात की शहाजहानला तुरुंगामध्ये त्या 40 विद्यार्थ्यांना कुराण शिकवायचं नव्हतं, त्याला तुरुंगामध्ये सुद्धा हुकूमत गाजवण्यासाठी 40 विद्यार्थ्यांचं एक राज्य हवं होतं. आपल्या शाळेतल्या वर्गात सुद्धा समोर उभ्या असणाऱ्या माणसाची भूमिका त्या शहाजहान सारखी तर नाही ना. हाच एक विचार करायला सरांनी आज आपल्याला त्यांच्या लेक्चरमधून प्रवृत्त केलं. याचे निश्चितपणे चांगले पडसाद जे आहेत ते भविष्यातल्या काळामध्ये आपल्याला कुठं ना कुठेतरी उमटतील. हे लेक्चर जे आहे हे युट्यूबवर आपल्याला कंटिन्यू लाईव्हच राहणार आहे. आपले जेवढे विद्यार्थी असतील, ज्यांच्यापर्यंत आपल्याला शेअर करणं शक्य असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. आपण सर्वांनी अतिशय मनापासून याच्यामध्ये सहभाग घेतला, व्याख्यान ऐकून घेतलं आणि सरांना आपण यानंतर आणखी एक विषय देऊन पुन्हा एकदा येत्या काळामध्ये पुन्हा बोलवणारच आहोत. 10वीचे विद्यार्थी परीक्षेच्या तोंडावर ज्यावेळेस आपल्या परीक्षेचा अभ्यास करत असतील त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असतील. तुम्ही सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. थँक्यू.